की जेव्हा तुम्ही हा नाटक करतात किंवा तालीम करतात त्याची, तेव्हा तुम्हाला असं काही अनुभवलं का तुम्ही? एक म्हणू शकतो की जशा तालमी होत गेल्या, जसं आमचं सगळं जसं म्युझिक आम्हाला मिळत गेलं ना, तेव्हा आम्हाला म्हणजे मला पर्सनली अघोरी करताना मला ते जाणवायला लागलं की कदाचित मी ना कुठेतरी कनेक्ट होतोय. सेम त्या दोघींनाही वाटलं, कारण ह्याच्यावर आमचं बोलणंही झालं होतं की काहीतरी वेगळी एनर्जी आपल्याला जाणवते किंवा वाटते इंडिव्हिज्युअल लेवलला, तर ती तिघांना जाणवलेली. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि अजून एक माझा प्रश्न होता हो. की जेव्हा तुम्ही हा नाटक करतात किंवा तालीम करतात त्याची, तेव्हा तुम्हाला असं काही अनुभवलं का तुम्ही? किंवा असं एक असं म्हटलं जातं ना की आपण जेव्हा कोणती गोष्ट करतो आणि ती खूप वेळेसाठी करतो, तेव्हा काय त्या गोष्टींमध्ये आपण राहतो, म्हणजे Involve रोजच होत जातो जातो. आणि इन्व्हॉल्व्ह होत जातो आणि त्या गोष्टी आपल्याला भले ते नसतील काही पण दिसायला लागतात, आपण अनुभवतो किंवा एक आपलंच माइंड, आपलंच जे मेंदू आहे आपल्याला गेम केलं असतो. सबकॉन्शियस माइंड मधनं ते होत असेल. तुझ्याबरोबर असं कधी झालंय का? प्रश्न खूप करता छान आहे, करता. मला आवडला हा प्रश्न. ऍक्च्युली एक्झॅक्ट तसं नाही झालंय, पण एक म्हणू शकतो की जशा तालमी होत गेल्या, जसं आमचं सगळं जसं म्युझिक आम्हाला मिळत गेलं ना, तेव्हा आम्हाला म्हणजे मला पर्सनली अघोरी करताना मला ते जाणवायला लागलं की कदाचित मी ना कुठेतरी कनेक्ट होतोय. सेम त्या दोघींनाही वाटलं, कारण ह्याच्यावर आमचं बोलणंही झालं होतं की काहीतरी वेगळी एनर्जी आपल्याला जाणवते किंवा वाटते इंडिव्हिज्युअल लेवलला, तर ती तिघांना जाणवलेली. कारण म्युझिक देणारा पण इतका इन होता ना, कारण काही सीन्स इतके छान वाटतायत ना आम्हाला पर्सनली करायला, की तो म्युझिक देताना पण इतका रिलॅक्स असतो ना की त्याला माहिती आहे की ही जागा हे लोक उचलणार, ही जागा हे काढतील, हे म्युझिक इकडे वर्क होणारच, म्हणजे इतकं. मग त्याच्यात डफ म्हणू शकतोस तू, ढोलकी म्हणू शकतोस, किंवा आपण नगाडा, मोठा जो ढोल असतो ना, नगाडे वगैरे असे वाजवतात मोठे, तू बघितले असशील, त्या सगळ्या साऊंड्सचा यूज केला आहे. मृत्युंजय मंत्राचा जाप आहे त्याच्यात, पूर्ण प्रॉपर थ्रू आउट ते सगळं सुरू आहे. एक पहिली नाटकाची एंट्री एक वेगळ्या पद्धतीने मी मांडली आहे की असं केलं तर ते अजून छान, मग ते तसे येतात सगळी लोक, मग ते माझं वागणं, मग मला ओपनिंग सीनमध्येच माझ्या असं वर बघून सगळं माझं इंटरॅक्शन होतं. ते करत असताना ना ती कुठेतरी एक एनर्जी वाईब होते किंवा मला मिळते, हे आम्हाला जाणवलंय. आणि प्रत्येक वेळेला असं झालंय ना की रिहर्सलला गेलो की शंभो, रिहर्सल झाली शंभो, की असं वाटतं की हो आम्ही ऍक्च्युली त्याचे भक्त आता झालोय. आधीपासून आपल्याला माहिती होतंच, पण आता आम्ही असे डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होऊन ना ती कामं, त्या गोष्टी करत चाललोय. आणि इतकं पॉझिटिव्हली आणि इतकं स्ट्रेट फॉरवर्ड आम्ही ती कामं करतोय ना, विदाऊट एनी डबल माइंड किंवा विदाऊट एनी हेजिटेशन. तर येस, शंभू आमच्या बरोबर असेलच आणि तो आहे असं मी म्हणू शकतो. त्यामुळे आमचं ते छान चाललंय. चांगलंय.